युगात अहो टीकाकार शंका करून परिहार देतात. अहो खालील युगची नाही माके जाई जेल ना कलयुगी शेवटी नरक. शेवटी ते चित्रांग राक्षस काय, ते चित्रांग राक्षस म्हणजे तुमच्या भाषेमध्ये यम येतील आणि तुम्हाला असं सावडून नेतील, टाकतील पिशवीमध्ये. तुम्ही तेव्हा एवढालेच असणार आणि ते राक्षस भले मोठे असणार. तुमची उंची अंगठ्या एवढीच असणार. तुमचं आयुष्य 8 दिवसाचं असणार. त्याच्यातच तुम्हाला असं वाटन की 70-80 वर्ष झाले. एका दिवसात 3 ऋतू जातील. हरभऱ्याच्या झाडाला पाळणा बांधावा लागणार. किड्या मकोड्या सारखं तुमचं आयुष्य असणार. लग्न गिग्न काही राहणार नाही. कुत्रे मांजरासारखं तुम्ही एकमेकामागं पळणार. आता थोडं बरं आहे म्हणून वेळ गेली नाही, अजून वेळ गेली नाही देवाला शरण जा, नाही तर कुत्र्या मांजरासारखं जीवन जगावं लागेल. कसे पळत कुत्री माहिती का तुम्हाला, एकाच्या माग तशी जिंदगी होऊन जाईल. आत्ताच पळायला लागले, मारायला लागले, ठेसायला लागले. अजून तर काही सुरुवात झाली नाही. जेव्हा होणार तेव्हा तुम्हाला बघावंसं वाटणार नाही, बघू शकणार नाही तुम्ही. रक्ताचा सडा असणार सगळीकडे. एक कलियुगाचा शेवट आहे मित्रांनो. शेवटी नरकाला जावं लागणार. पण मित्रांनो, आपलं आयुष्य फुकट बरबाद करू नका. देवाला शरण जा मित्रांनो. काही पडलं नाही कशात. गर्व, अभिमान, मान, मान्यता काही नाहीये मित्रांनो. सगळं नाशिवंत आहे. किती मोठा हार घातला तरी सुकून जातो. किती मोठा पदार्थ खाल्ला तरी तो विटून जातो, नासून जातो. हे शरीर सुद्धा नासकय, सडखय, कुचकय. काही काळ त्या ठिकाणी चांगला दिसतो माणूस. उतार अवस्थेला माणूस घसरायला लागतो, पांढरे व्हायला लागतात सगळे आणि मग सुरकुट्या पडायला लागतात. कोणी विचारत नाही. वास सुटल्यावर तर असं वाटतं हे कधी जातं, मरतं कधी. म्हणून कुष्ट्याचा दृष्टांत आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितला. थू मर कोडी, कधी मरतं काय माहित. माझ्या मुळा उठलं म्हणे माथार, मलाच करावं लागायले सगळं याच. मरणा सुद्धा लवकर, मेलं तर बरं होईल.